आजच्या व्हिडिओचा थंबनेल बघून तुम्हाला कळालंच असेल की आजचा व्हिडिओ कशाबद्दल आहे. तर आजचा व्हिडिओ असणार आहे आपली फायनान्शियली गोष्टींसाठी. तर लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांसाठी हा व्हिडिओ आहे. सगळे व्हिडिओ बघितल्यावर तुम्हाला याचा फायदा थोडाफार तरी होणारच आहे. आणि आज आपण जापानी कॉन्सेप्टबद्दल बघूया की जापानी लोक काय करतात. म्हणजे मी आता इथं कोणत्याही देशाचा किंवा याचं हे करत नाही, पण आपल्याकडं ना शो ऑफ करण्याची खूप सारी सवय झाली आहे. आता एखाद्याकडे जर आयफोन असेल किंवा एखाद्याकडे मोठा मोबाईल असेल काय असेल तर आपण लगेच आपल्या बघण्याचा दृष्टिकोन किंवा आपलंही मनात हे होते की माझ्याहीकडे पाहिजे. पण सगळ्याच गोष्टी सगळ्यांची लाईफ सेम नसते, सगळ्यांची इन्कम सेम नसते, सगळ्यांची फायनान्शियली कंडिशन सेम नसते. त्याच्यामुळे प्रत्येकाला वेगवेगळ्या दृष्टीने आपण बघितलं तर प्रत्येकाच्या लाईफमध्ये काही ना काही प्रॉब्लेम असतं. तर आपण दुसऱ्याच्या लाईफशी कम्पेअर न करता कदाचित त्याच्याकडे आयफोन आहे, त्याच्याकडे मोठी गाडी आहे, तर त्याच्याकडे त्याची इन्कम तशी असेल. आपण हा विचार न करता खूप सारा कर्ज करून आणि स्वतःच्या गरजा म्हणत नाही मी, आता गरजांपेक्षा आपण जास्त ना कोणाकडे आहे म्हणून खूप साऱ्या गोष्टी घेत असतो. आता एखादीकडे चांगला ब्रँडेड ड्रेस असेल तर मलाही त्या ब्रँडचा ड्रेस पाहिजे. एखाद्याकडे मेकअपचे प्रोडक्ट असतील तर मलाही तसं पाहिजे. अशा खूप साऱ्या लेडीज असतात की दुसऱ्यांबद्दल आपण कम्पेअर करणं, लेडीज असतात किंवा पुरुषही असतात की दुसऱ्यांशी आपण कम्पेअर करायला लागतो की आपली लाईफ त्यांच्यासोबत आपण कम्पेअर करत असतो. आपल्याकडे पैसा असणं का गरजेचं आहे इमर्जन्सीमध्ये, त्या इमर्जन्सी फंड विषयी मी आज बोलणार आहे. आणि सगळ्यांनी आता ऑफकोर्स सगळ्यांच्या समोरून या गोष्टी जातात, पण आपण लक्ष करत नाही, म्हणजे त्या गोष्टीवर जास्त फोकस करत नाही. आपण थोडा वेळ हे करतो आणि नंतर सोडून देतो की आता नाही जगणार तर ते केव्हा जगणार. तर जपानी लोक ना जेवढी इन्कम आहे त्याच्यापेक्षा जास्त सेविंग करतात आणि मग खर्च करतात. आपलं उलटं आहे, आपण पहिले खर्च करतो आणि जे काही राहिलं त्याच्यामध्ये आपली सेविंग असते. आणि सेविंग न म्हणता जर एखाद्या वेळेस इमर्जन्सी आली तर आपल्याकडं आपला पूर्ण जो हे असतो महिन्याचा शेड्यूल असतो पूर्ण ढासळून जातो जर एखादी इमर्जन्सी घरात आली तर त्याच्यासाठी कोणकोणत्या गोष्टी आपण केल्या पाहिजे, फॉलो केल्या पाहिजे, त्याच्यासाठीच आपण आजचा व्हिडिओ केला आहे. तर मी म्हणेल की जेवढी तुमची इन्कम आहे, आता हाऊसवाईफ असल्यावर तुम्ही म्हणणार की आमची इन्कम नाही आहे, घराचा पूर्ण सोर्सच तुम्ही चालवताय. घरात जे काही छोट्या मोठ्या गोष्टी येत आहे सगळ्या गोष्टींकडे आपणच लक्ष देत असतो. असं होतं की आपल्याला खूप काही इमर्जन्सी येते और आपल्याकडं जास्त अशी इन्कम नसते किंवा जास्त काही आपण साईडला ठेवलेले पैसेच नसतात. त्याच्यामुळं आपल्याला उधार घ्यावे लागतात, लोन करावा लागतो किंवा काहीतरी घरातली वस्तू आपण गहाण ठेवतो, गोल्ड असू दे काहीतरी. तर ह्या गोष्टी येऊ नये, कोणावरही येऊ नये, कारण पैशाचा सोंग केला जात नाही. सगळ्या गोष्टींचा होतो, पैशाचा सोंग केला जात नाही. तर याच्यासाठी छोट्या छोट्या गोष्टींपासून आपण सुरुवात करायला हवी. मी मेन म्हणेल तुम्हाला की जरी तुमच्या घरात 6 महिने 7 महिने किंवा कोरोना टाईम त्या टायमिंगमध्ये कोणी विसरू शकत नाही की काय कंडिशन झाली होती आपली, तर तेव्हा ना 6-7 महिने आपण इझिली नाही काही आपली इन्कम असेल तरी जगू शकू, एवढे पैसे निदान आपल्याकडे असावे. 6 महिने आपण जर आरामात जगू शकतो तर मी म्हणेल की तुमच्या एवढं श्रीमंत या जगात कोणीच नाही. कारण खूप ढीग पैसा असणं हेही खूप महत्त्वाचं नाही आहे माझ्या मते तरी. पण सुखी समाधानी 2 घास आपण व्यवस्थित खातोय, आपला स्वास्थ्य चांगलं आहे, या सगळ्या गोष्टींमध्ये आपण घेऊन चालतोय. घराच्या जे काही जबाबदाऱ्या असेल फायनान्शियली ज्या सगळ्या गोष्टी आहे आपण करतोय तर आपण चांगलेच आहोत असं मी म्हणेन. खूप मोठा करोडपती आणि जर त्याचं स्वास्थ्य चांगलं नसेल तर तेही काहीच कामाचं नाही असं म्हणेन मी. तर छोट्या छोट्या गोष्टींमध्ये आपण कुठं सुरुवात करू शकतो. स्टार्टिंगला आपल्याला काही गोष्टींमध्ये गुंतवायचे पैसे खूप, आता डिजिटल युग आहे, प्रत्येक गोष्टींमध्ये बँकिंगमध्ये तुम्ही RD करू शकता, परत SIP करू शकता, खूप काही आहे, जागा आहे, स्कीम आहे बँकमध्ये किंवा इकडं तिकडं कुठंही तुम्ही पोस्टाची पेलाय वगैरे करू शकता. खूप अशा गोष्टी आहे की ज्याच्यामध्ये तुम्ही पैसे छोट्या छोट्या अमाऊंटनुसार करू शकता. जर पोस्टाची जर तुम्ही कराल असाल तर
एक 500 रुपयापासून 100 रुपयापासून तुम्ही स्टार्ट करू शकता. आता तुम्ही हे म्हणू शकत नाही की माझ्याकडे 100 रुपयेसुद्धा नाही आहे, कारण आजकाल आपण लहान लहान मुलांकडे तेवढा पण खर्चाला, त्यांच्या छोट्या मोठ्या खर्चाला तेवढे पैसे देत असतो. तर तेवढा पैसा तर ऑफकोर्स असतो. डेली 10 रुपये सेविंग म्हणून एक याच्यामध्ये आहे, आपल्या फोनपेमध्ये आहे. आता मी त्याचं काही प्रमोशन करत नाही आहे, पण मी पर्सनली ते यूज करते म्हणून तुम्हाला सांगते की डेली 10 रुपये तुम्ही गोल्डमध्ये इन्व्हेस्ट करू शकता. अशा बऱ्याच प्रकारच्या गोष्टी आहेत ज्याच्यामध्ये तुम्ही पैसे गुंतवू शकता. तर आपण घरी ठेवून, जर घरी पैसे ठेवतो ते वाढणार नाही आहे. आपण जर बँकमध्ये किंवा इकडं तिकडं इन्व्हेस्ट केलं तर, आणि एकाच जागेवर सगळ्या पैशांचा इन्व्हेस्ट करायचा नाही आहे. आपल्याला थोडी थोडी अमाऊंट प्रत्येक याच्यावर ठेवायची आहे. आणि एक अशी बायकांची एक सवय असते गोल्डमध्ये इन्व्हेस्ट करण्याची, तर गोल्डसाठी आपण साईडला पैसे महिन्याला काढून ठेवू शकतो. परत बचत गट असतात महिलांचे, बऱ्याच काही गोष्टी आहेत त्याच्यामध्ये पैसे आपण ठेवू शकतो. जपानी लोक काय करतात ना, लहानपणापासून मुलांना ते सवय लावत असतात स्वतःची कामं स्वतः करणं, सगळ्या गोष्टींमध्ये ते इंडिपेंडेंट बनवून देतात. म्हणजे दुसऱ्यांवर अवलंबून ठेवत नाही मुलांना. लहान मुलांना त्यांच्या गोष्टी स्वतः करायला सांगतात. तर आपल्या घरात ही असते की जोपर्यंत मुलाचं लग्न होत नाही किंवा ह्या गोष्टी, तोपर्यंत आई वडीलच सगळं तेव्हाच करेल. या सगळ्या गोष्टी न हे करता त्याला लहानपणापासून सगळ्या गोष्टींमध्ये ते स्वतः करल असं त्याला सांगितलं पाहिजे. 1 रुपया का असेना, जर डेली तुम्ही 1 रुपया वाचवला तेही खूप महत्त्वाचं आहे. मी म्हणेल की जेव्हा इमर्जन्सी येते ती सांगून येत नाही, अचानक येते, तर त्या टायमिंगमध्ये आपल्याला खूप असं टेन्शन येतो सगळ्याच गोष्टींचा. तर त्या गोष्टींसाठी आपण पहिलेच रेडी असलं पाहिजे. कोणत्याही सिच्युएशनशी, कोणत्याही संकटाशी आपण रेडी असलो पाहिजे. तर त्याच्यासाठी मी म्हणेल तुम्हाला, जर तुम्ही बाहेर जाऊन नाही करू शकत, तुम्हाला नॉलेज नाही आहे बाहेरच्या गोष्टींचा, बँकमध्ये किंवा इकडं तिकडं पोस्टात किंवा कुठंही जाण्यास तुम्हाला जर भीती आहे तुमच्या मनात, किंवा एखादा फंड तुम्ही घेऊ शकत नाही, तर मी म्हणेल तुम्ही जर गृहिणी असाल तर गृहिणी ही घरी बसून खूप साऱ्या पैसे न कमवता पैसे म्हणजे साईडला ठेवून बचत करू शकते. तर असे काही जार ठेवा किंवा असे काहीतरी पॉकेट ठेवा तुम्ही जिथं पैसे ठेवता तिथं. एमर्जन्सीसाठी एक, जेव्हा तुमचं काहीतरी इमर्जन्सी दुखेल किंवा काहीतरी प्रॉब्लेम येईल इमर्जन्सी, त्याच्यासाठी एक, कोणीतरी इमर्जन्सी आपल्या घरी आले, पाहुणे आले, त्यांच्यासाठी एक, आणि एक अशी वस्तू जी तुम्हाला घ्यायची आहे, तुमचं एक गोल आहे की मी हे करणार आहे, तर त्या गोष्टींसाठी एक डबा, व एखादा असा की ज्याच्यावर तुम्हाला असं सहज तुम्हाला सेविंग करायचे, असे 4-5 डबे जार ठेवा तुम्ही. आणि प्रत्येक महिन्याला एक ठराविक रक्कम त्याच्यात टाकत जा. तुम्ही बघाल की थोड्या दिवसात ती रक्कम ना खूप मोठी होते. म्हणजे अशी हळूहळू एकदम पैसे साठत नाही, किंवा एकदम सगळ्या गोष्टींचा लोड घेण्यापेक्षा थोडी थोडी सेविंग केली. जर तुम्हाला एखादी साडी घ्यायची आहे किंवा एखादा ड्रेस घ्यायचा आहे, आवडला आहे, तर एकदम त्या ड्रेसवर खर्च करू नका. त्याच्यासाठी पहिले सेविंग करा आणि गरजा ओळखा. म्हणजे फक्त दिखाव्यासाठी ह्या दिखाव्याच्या जगात जगूच नका मी म्हणेल. जर खरंच तुम्हाला हे करायचं आहे, काहीतरी वेगळं म्हणजे दिसायचं आहे किंवा ह्या सगळ्या गोष्टी, तर छोट्या छोट्या गोष्टी आपण करू शकतो. घरात जे काही आपल्या जुन्या साड्या असतात त्याच्यापासून वेगळे ड्रेसेस ट्राय करू शकतो. तर त्यात आपले खूप सारे पैसे वाचतात. नवीन प्रत्येक सणाला नवीन कपडे, नवीन ड्रेस आणि नवीनच सगळं पाहिजे हे नसतं. आपण ज्या गोष्टींची सजावटसुद्धा DIY करून करू शकतो. आपल्या घरात जे काही फंक्शन असेल त्याच्यासाठी, बर्थडे, मी म्हणेल की बर्थडेला आपण काय करतो, बघितलं असेल तुम्ही की आपण जेव्हा आपल्या लहान मुलांचा किंवा कोणाचा पहिला दुसरा आपण बर्थडे मोठा करतोच, त्याच्यानंतरही आपल्याला सवय असले की प्रत्येक बर्थडेला खूप सारा खर्च करणार आणि सगळ्या पाहुण्यांना बोलवणार, ह्या सगळ्या गोष्टी, गिफ्ट्स वगैरे, रिटर्न्स गिफ्ट्स, ह्या सगळ्या गोष्टींपेक्षा मी म्हणेल की सिम्पल हे करा. आणि त्या मुलाच्या एज्युकेशनसाठी ते पैसे जे काय तुम्ही आज त्याच्यावर खर्च करताय, म्हणजे असंच लोक खाऊन जाणार आहे आणि नावं ठेवून सुद्धा जाणार आहे. तर आपल्याला काय करायचं आहे, त्या बड्डेसाठी आपण जो खर्च करणार तोच ठराविक रक्कम घेऊन आपल्याला साईडला त्याच्याच नावावर अकाउंट ओपन करून त्याच्याच नावावर ठेवायचे आहेत मुलाच्या. तर थोड्या दिवसात जेव्हा ते पैसे वाढतील, म्हणजे कालांतराने, तर त्याच्या एज्युकेशनसाठी ते महत्त्वाचे ठरतील. तेव्हा तुम्हाला वाटेल की आपण केलेली सेविंग कुठेतरी कामाला आली, फळाला आली. तर ह्या सगळ्या गोष्टींमध्ये
फक्त एवढंच सांगणं आहे माझं की शॉपिंग करताना किंवा काही घेताना 10 वेळा विचार करायचा आहे की खरंच मला उपयोगी आहे का. खूप वेळा असं होतं की आपण सगळं घेऊन येतो आणि घरी आल्यानंतर खरं तर कळतं की आपल्याला याची काहीच गरज नव्हती, आपण असंच फालतू खर्च केला आहे. तर ह्या सगळ्या गोष्टी आपण जेव्हा मॅनेज करायला लागू तर खरं आपण आर्थिक नियोजन आपलं चांगलं असेल तर आपल्या घराला किंवा आपल्या फॅमिलीला कधीच असं वेळ येत नाही की आपल्याला खूप असा लोड झाला आहे कामाचा किंवा आपल्याकडे फायनान्शियली गोष्टींची कमी आहे. ह्या सगळ्या गोष्टी होणारच नाही जर तुम्ही व्यवस्थित नियोजन केला तर असा होता आजचा व्हिडिओ. आय होप तुम्हाला थोडासा मोटिवेट झाला असेल. जर या सेटला कोणत्याही गोष्टी तुम्हाला आवडल्या असेल तर नक्की लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. परत भेटूया आपण एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.